मंडळी, दर्जेदार हास्याची परंपरा जोपासत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचा वारसा जपणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या गुणगौरवाचा वसा जपणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत घरत गणपती ह्या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राचे एव्हरग्रीन अभिनेते अजिंक्य देव, घरंदाज आणि शालीन सौंदर्य अश्विनी भावे, अष्टपैलू अभिनेते संजय माने, गुणी अभिनेत्री परी तेलंग, यंग अँड डॅशिंग ऍक्टर भूषण प्रधान आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. काका मला वाचवामुळे घडलेला इतिहास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता बघूया काका हिला घाबरावा मुळे काय हास्य इतिहास घडतोय तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. तू का समज ना काय तुझं हट्टी पण हल्लीलंय वाढलं सांगून ठेवतोय. तुझ्या बापाशीची गाडी थांबव थांबव करत असता. पुढच्या याला सुट्टी गावली ना की घेऊन जातले तू का माझी बाय गती माझ्या सोनी आता गप हो ताई ताई जरा काय आलं पोरीला शांत करा. काय झालं काय? हो दादा नु आता काय ना तर भावाकडे गेलंय ना थैसर रवचा होता ती का म्हणून रडतात. मग राहायचं 4-5 दिवस पोरीला पण बरं वाटलं असतं. सांगितलेलं काय ना थोबाड फोडताले थांबा थांबा थांबा. बारकी परवडली होती लय मोठी. खिडकीत बाहेर बघ काय आता लापला वचवच 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 ऐकून घ्या त्या परत तोंडात ना आवाज येईल होता बघ मग सर बघ काय आता खिडकीत काय काय झालंय तुझ्या बापाशी खाली पडलेला नारळ वरती चिकटवल्या नव्हता. तुका सांगताय तोंडात ना आवाज इलो तर आता मग मग मी काय करतलय यानं फोडतलय थोबाय. काय डोळे दाखवा डोळे डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? माझी पोर हैसर रडता आणि तुमका कॉमेडी सुचता. वट वट पाय जा जिगड्या. हा पाय जिगड्या. आज सरक खोपऱ्यात जात हैसर चल. सावका तुम्ही पण सावका एसटी फुटेल. परत आरडा आरडा केले नी ना तर घाबरवा ती का. टेन्शन घेऊ नका, आम्ही डोळे घेऊनच बसलो. बाय ऍक्टिंग कर. ऍक्टिंग बाहेर काढ.
आता हा इथं मग. सगळ्यांसमोर मग काय? झेपल या ना मामाकडे जाऊया. तो नारळ पडलेलो हा त्या काय चिटकवता तू का करणार आहे का गाडी थांबव गो डोलाबाग डोलाबाग अहो ती पोरगी हसते तुम्ही डोळे दाखवताय तर. नाही नाही तो माझा चेहरा मोहक आहे ना. मोहक नाही गोंडच म्हणायचं कोणताच नाही आहे काय पण बोल नको खावला टाकी नाही कोणतंच नाही आहे, कोणतंच नाही आहे. मग काय पण बोल कोणतं- कोणताच नाही, 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 कोणतंच नाही आहे, नाही आहे, कोणतं आहे. सॉरी सॉरी दादा डोक्या पागल झालंस काय मग असं बोल लोकांवर पाणी उडवतो ऐका मी काय म्हणतो माहितीये काय तुम्ही माझ्यावर ओरडा तुझ्या का मला घाबरवा हा. म्हणजे तुम्ही डेंजर वाटाल तिला मी घाबरायची ऍक्टिंग करतो तुम्ही एक काम करा असं कशाला करायचं अरे सायकल लॉजिकल लॉ मला माहिती आहे ना सायकल लॉजिकल चाइल्ड सायकोलॉजी असतं ते हा फालतू की मला घाबरवा बघा, मी थांबते. ए काय झालं रडतो कशाला हा हा आवाज नाही पाहिजे आता मला एसटीत आवाज नकोय रडशील एसटीत आवाज काढशील हा? मला एसटीत आवाज नाही पाहिजे कोणाचा फोडो थोपड रडू नको रडायचं नाही असा बोटावर उचली असा गरगर फिरून आपटेन घाले हा? मारो 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 साडी पडली तुझ्या तोंडा हा? मगाचपासून शांतता नाही काय नाही पाणी उडवतो इकडे लोळतोय पाय धरतोय सगळं हा 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 चल घरी चल घरी चल चल घर पे चल चल काय इथं अरे वासरांनो, आपलं ठरलंय त्याला माहित नाही तो काय आपलं जे ठरलंय त्याला माहित नाही तो मला हलवतोय यार करा ना काय अरे, तू थांब. खाली उतर खाली उतर थांबा 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 अरे, आम्ही समजावतो त्यांना आम्ही समजावतो टेन्शन नका घेऊ तुम्ही आवरा थांबा जाऊ दे आवाज जर परत आला ना लक्षात ठेव जाऊ दे जाऊ दे, दादा, हो, जाऊ दे दादा. जाऊ दे ना मागे घ्या तिकीट द्या अरे तुम्ही वसरण बघा ना नाही आम्ही आपले ठरलंय ना त्या वसराला काहीच माहित नाही तू लय माग आहे तिकडून आलाय त्याला माहित नाही काय तुम्ही सांगा ना आला कवरे चला आंबेवाडी उतरून घ्या चला पुन्हा काय आई आंबो पाहिजे हा आंबो आंबो नाही हा बाबू आंबो संपलो माका आंबो पाहिजे भूक लागली बाबू भूक लागली मामाकडे आंबो आपण मामाकडे जाऊया काय आपण जाऊया नंतर आता चिक्की खाऊया मामा नको चिक्की वागा आता कशा सांगितलेलं कळणार नाही का वागा नको चिक्की कशाला पाहिजे आंबा तुला आंबा कशाला पाहिजे याला आंबा पाहिजे. आंबा घे याला. मी बोललोच नाही कुठं आंबा मागितला मी पावसाला तुझ्या आईशी व्हान आंबा ठेवला नाही इकडे तुझ्या आईला तुला सांगितलं कळत नाही काय तुझ्या पावसाने पावसाच्या बापाने आंबे बघितलं आंबा कुठं आणायचा अरे आपलं ठरले की त्याला सांगा ना वासरांनो. ए, चल बा. आपलं ठरलंय ना. हा काय येतोय खाली उतर चल खाली उतर. जाऊ दे दादा. आम्ही सांभाळतो ऐक तुम्ही आपल्यात जे ठरलंय ते आपल्यात हा वसारा लांब आहे त्याला माहित पण नाही इकडे काय चाललंय अरे म्हणजे बाबा आणि तुम्ही वसरणो मनावर फक्त ओरडा मारता कशाला तुम्ही मारला तर वसरे तो पण मारतोय ना अरे आपलं ठरलं होतं ना आई मागो नको आंबो आंबो नको नको शानी ग माझी बाय गती आपण आता घरी जाऊ मला ना. भीती वाटते यांची हो ना केवढ्या डलावणे असतात बघ ना आपण त्यांचा घर ना उन्हात बांधू हा? असं लोकांका बस मध्ये कसं घेतात हो ना हो असं नाहीच घेऊकच नाही पाहिजे तू आपली झोप ग माझी ग बाय गती झोप झोप कोण
विसरले का? 2 वाजत इले होत. हा औषध घेऊची वेळ झाली आहे ना. चल आपण औषध घेऊ पण. सही पकडे है. औषध घेऊया आपण. चल ये. लको माका हा लको मामाकडे काय बोललेलं आपण बशीत बसल्यावर घेतलं बोललेलं. नको औषध कडू असता कडू असता पण खोकी कोणा घेता खोकी. विसरलेलं हो सॉरी ना. आता कसा बोल. आई आणि पोरगी शेम आहे ना. चल घेऊन टाक. नको कडू असता गो काढून असं करून कसं चालत. हा छान आहे का नाही माझं बाळ? काय नको तुला औषध काय नको तुला आणि इकडे. मारू तुला औषध काय झालं मला औषध काय नको तुला मी नाही मागितलं. औषध मी नाही मागितलं. प्रॉब्लेम काय मला नाही हे खोकी लिहा औषध घेणार नाही. औषध काय औषध का नाही घेत औषध काका हा औषध ना कडू असता कलू नाही कलू नसतं आता बघ आता कळेल ते पण घे, घेता. औषध घे. औषध पे औषध पे तुला औषध पे घे, घे. कसा पियते बघला हे? आता काकाने विचार कसं वाटलं औषध काका काका औषध कसा गोड घ्या, म्हणले आता होत ना. तू पाजा हिला, होय, होय. पाजा. व आमची पोरगी शानी आहे, पटकन घेऊन टाकायचा. वा हैता बूज देवा हा, घे. बूज देवा बुचात घेऊचा घे, ना. घे. बुचात औषध देव वा माझ्या पोरीचं औषध प्यायला तुमका काय लाज लज्जा हा गोड लागला म्हणून काय पोरीचं औषध संपवल काय कोण प्यालं कोण प्यालं हैता माणूस तुझं औषध प्यालं पोरीचं औषध संपवल्यानी माझ्या माका औषध पाहिजे हा माका पिऊचा हा काकाने माझी आता वको काय वको वाचन मला जबरदस्ती पाहता मी नाही बोलतोय ना आपलं माहिती आहे. तुला पाहिजे ना तुला पाहिजे ना ए ओक वर ये. ओक ओक औषध ओक. पोरीचं औषध ओक. पोरीचं औषध ओक. ये बाई बाहेर क्या बात क्या बात क्या बात कहर प्रवास होता तुमचा. क्या बात. खोकी विसरले हा तर हिट पंच होता. धमाल. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा. फार गोड अत्युत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. फार मजा आली. मंदार कहर 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 म्हणजे ऍक्च्युली बने कंडक्टर होता पण तू ड्रायव्हर होतास या हो स्किटचा. हो 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 वा वा. फॅन्टॅस्टिक. श्रमेश लाजवाब. अरुण असं म्हणतात की घाशीराम कोतवाल हे असं संगीत नाटक आहे ज्यातलं संगीत बाजूला काढलं तर फक्त नाटक सादर होऊ शकत नाही. तसं या स्किटमधनं तुला बाजूला काढलं तर हे स्किट सादरच नाही होऊ शकत. अशक्य रिॲक्शन्स होत्या तुझ्या आणि नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी होती. बहारदार. मजा आली. निर्मिती ताई. गोड 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 स्किट झालं तुमचं. ही आगाऊ मुलगी मला खूप आवडली. दोन्ही आई आणि मुलगी दोघीही आवडल्या मला खूप. अरुण बिचारा रे तुला काय कुठे कुठे चिमटे काढत होता तो. बाप रे इतकं गोड करत होतास ना अरुण. इतक्या सुपर्ब रिॲक्शन्स होत्या तुझ्या. खूप हसले मी खूप खूप वेड्यासारखी. आणि मोरे सईची माफी मागून कातील परफॉर्मन्स. आणि मंदार जो घुसत होतास ना तू म्हणजे माझं इथे होतच होतं. आला 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 असं होत होतं माझं इथे. काय तुम्ही वेड्यासारखे आहात रे. तुम्ही वेडेच आहेत रे. काय करू रमेश असं वाक्य कधी असतं का रे. डोळे काढून मारू का काय. किती सांघिक तुमचा जो परफॉर्मन्स असतो ना तो इतका गोड असतो. खूप छान. खूप मजा आली मला. मंडळी आपल्या सगळ्यांचे लाडके सुमारिया चौघुलिया सज्ज झालेले आहेत शिष्यवृत्ती पटकावण्यासाठी. चला बघूया त्यात ते यशस्वी होत आहेत का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना.
ऐक दत्तू, आपल्या गुरुकुलाचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हे जे बसलेले आहेत गुरुजी, ते संगीत क्षेत्रातले फार मोठे प्राचार्य आहेत. आज ते आपली मुलाखत घेणार आहेत आणि त्या मुलाखतीत आपण जर उत्तीर्ण झालो तर आपल्याला वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे 12,000 रुपयाची. बापरे. खूप दिवस झाले रे 12,000 असं बोलून सुद्धा. हा, तयार आहेस ना बाळा? नीट उत्तरं द्यायची. हा, घाबरायचं नाही. हा, नीट कर. ये. चप्पल चप्पल. तुझी चप्पल काढ तिकडे बिंडो का. नीट वाग, तसं नको, इज्जत नको घालूस. हा, नीट. नमस्कार गुरुजी. काय रे बाळा, कोण आहेस कोण तू? दत्तू. दंडवत दंडवत. दत्तू दत्तू. दंडवत घाल. कुठे घालू? अरे बाप रे बाळा, ये इथे ये, जवळ ये. रात्री झोपण्यापूर्वी तूप लावून केळं खात जा. हे असले विनोद अलगद बाहेर येतात. माफ करा, हरकत नाही. तो लहानपणापासूनच जरासा विराज आहे. हे आगाऊ आहे. माफ माफ. बर. आगाऊ आहे लहानपणापासून. असू दे असू दे. हो हो. पंडितजी, हे 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 कुठे घातलं म्हणून असं झालं? नाही नाही, हे काय काय झालं पंडितजी? हे काही नाही. पेटीवर होतो आणि अचानक एक सूर उधळला आणि खिळा घुसला. अरे हा, अच्छा, म्हणजे सुरांशी मस्ती केली की असं होतं? माफ करा, माफ करा. नाही होय. नाही, होय होय. हा, माफ करा. हा. हरकत नाही. हो, नमस्कार. या तालनाद ब्रह्म संगीत विश्व महाविद्यालयात मी तुमचं स्वागत करतो. तुमचं पण पाठ नव्हतं ना? हरकत नाही. इज्जत घालून नकोस माझी. माफ करा, माफ करा. तो लहान लेकरू आहे ते, अत्यंत होय. बछडा आहे तो. हरकत तो नाही. बछडा नाहीये. तो नाहीये, बछडा नाहीये. मी या विश्व महाविद्यालयाचा प्राचार्य विप्लव ध्वनीपुत्रे. हो हो, विप्लव ध्वनी पुत्र. आणि तुम्ही इथे का आलेला आहात शिष्यवृत्तीसाठी? हो हो, अशी आमचं गुरुकुल आहे. बर. तुमची लिस्ट असेल तर दिसेल. आम्ही अर्ज केलेला होता. बर. हा. काय नाव काय म्हणाला गापो गुरुकुलाचं? गोकू. गापो गोकू. गापो गाणं पोपट गुरुकुल असं आहे त्याचं. गाणं शक्यतो आहे आहे. गापो गोकू. हा, गापो गुकू हा, ते आहे आमचंच आहे. हो हो. एक विनंती करायची होती. बसू बसू का मी? हा बस, अवश्य बसा बसा. बस बस रे बाळा. एक विनंती करायची होती. गेली 22 वर्ष मी संगीताची सेवा करतोय. गेले 1 वर्ष झालं माझं गुरुकुल मी उघडलेलं आहे. हा माझा शिष्य आहे. हे जर जे शिष्यवृत्तीचे 12,000 जरा मला मिळाले ना, खूप उपकार होतील तुमचे. मला मला ह्या संगीत क्षेत्रातला ध्रुवतारा करायचा आहे ह्याला मला. मला ह्याला ध्रुवतारा करायचा संगीत क्षेत्रातला. ह्यासाठी मला हे शिष्यवृत्ती खूप गरजेची आहे. ओळख करून दे. कशी ओळख, कसं शिकवलंय ओळख करून दे. या. नमस्कार, माझं नाव दत्तू मोरे. बर. आज मला खूप हर्ष झाला की मी तुम्हाला भेटलो. वा. आज या दाल लेखक घरणच बघा विद्यालयात. ए बाळा, ए तालनाद ब्रह्म दाललेख घरनं बघा. काय पर्यटनाची कंपनी आहे माझी. दाललेख घरनं बघा. काश्मीरला चाललायस? नाही बाळा, नीट हे बघ, लक्षात घे. प्रत्येक वास्तूला एक विशेष महत्व असतं. हा. वास्तूची नावं चुकलेलं मला आवडत नाही. खास करून या वास्तूचं तर नाहीच नाही, कारण या वास्तूला साधारण 70 वर्ष झाली आहेत. किती? 50. ऐकून कसा चुकतोस रे? 70 झालेली लक्ष दे आहेत. ना, लक्ष दे. मुळात एक लक्षात घे, नावं चुकायची नाहीत. वास्तूची असो वा माणसांची. माझं नाव काय? विप्लव ध्वनीपुत्रे. काय? बबल्यू काळेपुत्रे. अरे हा, इथल्या इथे का चुकतोय ऐकून मला कळत नाही, नाही. त्याचं पण जरा- बाळा, नावं चुकू नकोस. होय होय. नाव घ्यायचंच असेल तर व्यवस्थित घे, अन्यथा घेऊच नकोस. नाही घेत. का हे
माफ कर माफ इकडे ये. काय बोलतो हेच मला कळत नाहीये. माफ करा हा ये. एक मिनिट कोण? ही कुठे आली? नमस्कार नमस्कार. नमस्कार पंडित विप्लव ध्वनिपुत्रे सर. वा योग्य ही इकडे कशी आली? पण पहा योग्य उच्चार केलेला आहे नावाचा विप्लव ध्वनिपुत्रे. हा पेरिया दंडवत. मस्ती बघा हिच्यातली मस्ती बघा. विप्लव ध्वनिपुत्र नीट आलं पण पिरिया म्हणते हिला. प्रिया चुकली ती. ही मोलकरीण आहे माझ्याकडे. बर. कामवाली म्हणून आहे. बर. तिला नाही काही संगीतातलं माहित नाहीये. नाही दंडवत. तू इकडे कशाला आलीस तू? इकडे कशाला आलीस? कशाला आली म्हणजे ये हित ये. इथे कशी आलीस तू? तमाशा करू नका हित त्यांच्या समोर. ते तुम्ही काल ते बोलत होते ना स्कॉलरशिप बद्दल. मस्ती नंबर 2. विप्लव ध्वनिपुत्र आला तिला म्हणता आणि स्कॉलरशिप म्हणते. स्कॉलरशिप आहे ना स्कॉलरशिप म्हणशील. ते मी तुमचं बोलणं ऐकलं ह्याच्याबद्दल. तर म्हणलं माझ्या शिष्याला पण हित्त घेऊन यावं म्हणून हित्त घेऊन आले. हित्त काय गावजेवण हित्त घेऊन आले असते. इथे काही नाहीये. इथे ज्यांचं गुरुकुल आहे त्यांना इथे फक्त अलाउड आहे. कळलं? माझं बी हाय. कुठला गुरुकुल आहे? गुरुकुल फक्त माझा आहे इकडे. तुमचं कुठलं गुरुकुल? कुठलं म्हणजे? या गज दाढीला शरीर फुटलेल्या ना आई बाप्पाला नकोशा झालेला कारट्याला पिटुकल्याला रेकनं शिकवणं म्हणजे गुरुकुल हाय वय. माझ्या संगीताला नावं ठेवायचे नाही सांगून ठेवतोय. मला बोलायला लावू नका असं भांडी तुम्ही. घास तिकडे घरात. माफ कर, माफ कर. पंडित पाबलो. अरे पाबलो नाव कसं असेल रे माझं? काय विकतोय मी इथे? पाबलो तुझ्या मान नको ना रे बाळा असं नको करू. गुरुजी माझा मुद्दा एवढाच आहे की हिला काही गुरुकुलातलं माहिती नाही. शी जस्ट मोलकरीण. That's it. हिला दुसरं काही माहिती नाहीये. ऐका माझं. पंडितजी ते मी ठरवेन. आपल्याला जर एक सुयोग्य आणि उत्तम गुरुकुल लाभणारच असेल तर त्यासाठी वाईल्ड कार्डची तरतूद आहे आपल्याकडे. अरे पण हे शेवटी आपल्या शिष्यवृत्तीचा उद्देश काय आहे? या नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देणं, हो की नाही? या बसा आणि हे wild- वा ते असू दे पाया पड. वा संस्कार. किती लाऊड ऍक्टिंग करते होय. अशी नाहीये. वाचा बोलते मला घरी. तुम्हाला माहितीये का? मी ठरवेन काय ते. बसा सगळे बसा. पंडितजी बसा. इथे बस बस इथे तू मोठा आहेस. आपण परीक्षेकडे जाणारच आहोत शिष्यवृत्तीच्या. ताट. पण तत्पूर्वी आपण सर्वांची ओळख करून घ्यायची आहे. काय पंडित हे काय नाव म्हणालात? पोपटाचं काय आहात तुम्ही? नाही पोपटाचं मी काही नाही. गाणं पोपट असं नाव आहे. गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया असं नाव आहे माझं. गान पोपट. होय. खरं तर ही अशी पदवी मी उभ्या आयुष्यात ऐकलेली नाहीये. मला जरा माहिती द्याल का की ही पदवी जी आहे ही तुम्हाला कधी कुणी आणि कुठे बरं दिली? ही एका छोटेखानी कार्यक्रमात मला मिळाली पदवी. बर कुठे? कार्यक्रम कुठे? घरात माझ्या. वा. इकडे आहे. त्यांच्यातला नाही आहेस तू. माझा शिष्य आहेस तू. माझ्या घरातच कोपऱ्यात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वा छान आहे. लोक घरात गणपती करतात, तुम्ही घरात कार्यक्रम करतात. फिट्टूस. होय. तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कोण कोण मान्यवर बरं लाभले होते? अहो या माणसाला ज्याचं गाणं ऐकून बसायला कोणी साधी घराची पडवी देत नाही त्यासनी कोणी पदवी देणार आहे. तुझी लायकी आहे का इथे माझ्या बरोबर बसायची? दुसरा गुलकोर तू शहाणा करू नकोस. माफ करा. वालपापडी सर माफ अरे ए विप्लव ना रे. विप्लव रे. वाल पापडी काय वाटे लावलेत का माझे? नाही, sorry. ए बाळा तुही नाही ते माझ्या गुरुजी हे म्हणताय ते कळत नाही. बाकी सगळं कळतंय. एवढं एकदा क्लिअर कर. हा जो तुमचा विद्यार्थी आहे हा मला अत्यंत व्रात्य दिसतोय. हो थोडासा आहे. हळूहळू तो माझ्या मस्तकात सुद्धा शिरू लागलाय. पहिली परीक्षा मी तुझीच घेणार आहे. अरे बापरे. बाळ नीट. पहिला प्रश्न विचारणार आहे मी तुला. योग्य उत्तर हवंय मला त्याचं, तरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. हो मला सांग तालीम हा शब्द ऐकलायस का रे? हो. अंगाला तेल लावून अंग रगडणे. त्याला मालिश असते ती. अरे तालीम, अरे मालिश आणि तालीम मध्ये फरक आहे. एवढा फरकही कळत नाही तुमच्या शिष्याला? नाही त्याला कळतो. ऍक्च्युली आज जरा गोंधळ झालाय. तुला कळत नाही का? पटकन उत्तर देऊ नकोस ना. थोडा वेळ घे ना. तुला जेव्हा वाटतं हे उत्तर आहे त्याच्यानंतर पटकन नको बाहेर पडायला. ते छोटा मेंदू मोठा मेंदू यांची मीटिंग होऊन दे थोडीशी. हे उत्तर असेल का बाबा? मला सांगा बघू. ह्याची मीटिंग होऊन दे.
सगळं झाल्यानंतर बाबा जा 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 एक मिनिट ओके जा एवढं होऊ दे सगळं घाई नको माफ कर जरा हे करतो. मी हे करतो तालीम म्हणजे काय मला सांग भाऊ दत्तू आपण तिकडे गुरुकुलात रोज काय करतो हरॅस रियाज हॅरस रियाज असा शब्द आहे तो रियाज काय चुकीचं बोललाय हॅरेसच करते शहाणपणा तुम्ही करू नकोस. स्वतःला बी हॅरेस करते गाऊन शेवंत आहे, तू शहाणपणा करू नको तुझा माझा काय संबंध आहे गेली आपली डिशिवृत्ती गेली ढिशूवृत्ती कुठली अरे शिष्यवृत्ती न रे ढिशूवृत्ती असं नाहीच आहे जगात नाही. पंडितजी माफ करा ते हरकत नाही पण अजून परीक्षा बाकी आहे हो, बाळ वा तुझं नाव काय म्हणालीस माझं नाव प्रिया आहे. किती खोटा आवाज आहे कुठल्याही शिष्याचा आवाज माझं नाव प्रिया असं नसतो हे खोटे आहेत दोघे माझा आहे त्यो नाही ऐक बाळा हा, बाळ मला सांग संगीत म्हणजे काय संगीत गेली संगीत म्हणजे जगणं. गेली डिशूमुत्री गेली संगीत म्हणजे जिवंत असणं. वा संगीत म्हणजे ब्रह्मांड. गेली मिस्त्री गेली कुठली मुस्त्री शिष्यवृत्ती असा शब्द मुस्त्री कुठला शब्द आहे हा वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतो शिष्यवृत्ती असा शब्द आहे तो माफ करा हा वा बेटा वा काय सोप्या भाषेत संगीत म्हणजे काय ते सांगितलेलं आहेस वा 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 हे सगळं काही मला गुरुमांनी शिकवलेलं आहे. नाही असं म्हणते गुरुमा हिला काय येत आहे कुठली गुरुमा असू दे गुरुमा ही कुठली गुरुमा कटपुतली आहे वर तिकडे बसला उभा आहे हे असू दे करते मोठी गुरुमा आहे तिला काही येत नाही गुरुमा वगैरे म्हणते ती. पंडितजी अजून परीक्षा बाकी आहे थांबा असं चिडून चालणार नाही तेच थांबा तुम्हाला सांगते घरी जे करतो ना ते हित करू नको तिच्याशी आम्ही नाही याच्यापुढे बोलू हे करू माफ करा पंडित डब्ल्यू माफ करा अरे वाचलं तिथे विकलं वाचलं लिहिलंय माझं नाव विपंडव आहे डब्ल्यू असतो कधी कसं दिसेल ते मला सांग माफ करा बाळा लक्षात घे तुला जर नाव घ्यायचं असेल तर ते व्यवस्थित नीट घे अन्यथा घेऊच नकोस नाही घेत इकडे ये नाही शांत माफ करा खरंच माफ करा कोण करू परीक्षा अजून आहे ए बाळा हा पुढचा प्रश्न तुलाच विचारणार आहे मी मला सांग फोकस हा वाद्य माहिती आहेत का तुला हो कुठलं बरं वाजवतोस दाखवतो सर माफ करा गुरुजी खरं पंडितजी अशाने शिष्यवृत्ती मिळणार नाही हो मला माहिती आहे कुठली वाद्य आहे ती त्याला जरा आवरा मला 2 मिनिटं मोकळीक द्या मग तुडवायचं याला या विश्वविद्यालयात हिंसेला जागा नाही थारा नाही बाळप्रिया तुला काही वाद्य माहिती आहेत का ग हो मला युकुलेले आवडतं. गेली मला ट्रम्पेट आवडतं. पिकोलो आवडतं. पिकोलो गेली पोलीस भर आहे वाद्य ते बिंदू का आहे बोलो वाद्य आहे गेली काय झायलोफोन आवडतं. चेलो आवडतं. मला स्ट्रिंग्सची वाद्य जास्त आवडतात. बघा वा 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 या सर्व वाद्यांची तुला माहिती आहे हो आणि ही सगळी माहिती मला गुरुमांनीच दिलेली आहे. काय गुरुमाई हे यातलं एक जरी वाद्य हिला माहिती असेल मी संगीत सोडेन असे कुठले गुरुमा असते नाही त्यांना बिनडोक हो याला काही येत नाही वाद्याचं सोडा हिला संगीत म्हणजे काय विचारा ही एवढी मोठी व्याख्या सांगितलं ना तू शिकवलीस ना संगीत म्हणजे काय सांग मला सांगते मी काय घाबरत नाही हा, संगीत म्हणजे बघा हा. भांडे घासायची घासणी कसलं संगीत ऐकू येते
संगीत म्हणजे खरखरीत लादीवरनं फिरवलेला पोछा. अरे किळसवाणे आवाज करते रे बाई गलिच्छ किळसवाणे आवाज काय तू अरे तुम्हाला पण कळलं पाहिजे एवढी मोठं संगीत विद्यालय असे आवाज कानावर पडतात काही वाटत नाही का नाही तुम्हाला हे मला हे काय मान्यच आहे की यांना शिकवलेलं संगीत कदाचित यांनी शिकवलं नसेल पण किमान वाद्य तर माहित असतील त्यांना. अरे नाही वाद्य कुठली? माहित आहे. वाद्य माहिती आहे तुला माहित आहे. हे तू शिकवली सगळी वाद्य हो, सर. हा मग मला सांग युकुलेले कसं वाजतं माहित आहे. कसं वाजतं सांग आता आता आब आहे बाई युकुलेले सांग युकुलेले युकुलेले युकु 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 युकुलेले. युकुलेले असं वाजतं का युकुले एक मिनिट बुलबुल कसं वाजतं बुलबुल ए, घबरा. असंच असेल ना. बुलबुल असं वाजतं बुल असं हिला नाही माहिती काही स्ट्रिंग आता शेवटचं काय घेतलं स्ट्रिंग कसं वाजतं चल घरी जा चल अरे हिला डिस्क्वालिफाय करा हिला डिस्क्वालिफाय करा ही इथं नकोय मला डिस्क्वालिफाय करा हिला. माफ करा हे नका करू नये एवढं सोडलं तर खूप चांगले हे बघा गाण्यात एक मी अजून परीक्षा बाकी आहे बाळ दत्तू. पुढचा प्रश्न मी तुला विचारणार आहे. चुकलास तर बघ असं मला तुडवेन घरी गेल्यावर असा तुडवेन हे नको करू चल वर्षाचं उत्तर नीट आयभर देतो होऊ नका त्यांच्या चालेल का? सांग घरी करतात ते इथं करू नका. बाळ दत्तू सारे गम पधनिसा लाव. कुठे लावू? कपाळावर लाव आणि फिर रस्त्याने हाय मेरा सारे गमत कुठे लावू 1 वर्ष झालं आपल्या गुरुकुलाला सारे गम पदनिसा शिकवतोय कुठे लावू असं विचारशील मालक 3 सेकंद द्या एक तरी मारतो त्याला का 3 सेकंद मला द्या पंडितजी शांत. सारे गम पदनिसा माहितीये ना हो हा चल लावायचा मी आहे तानपुरा आणलायस का नाही आणला. तुला गरजेचा वाटला नाही हा स्पर्धा आहे आपण दुसरीकडे चाललोय तानपुरा स्वतःच्या बरोबर ठेवायचा याचीही तुला गरज वाटली नाहीये डायरेक्ट सुरू करा की. मी बघतो मी तोंडाने देतो तू सुरू कर तो मुखाने तुम्ही तानपुरा बर नीट फोकस डोळे बंद हे कशाला घेतो तू कशाला घेतोय गायनासाठी इथे आलोय ना आपण हे ड्रॉइंग म्हणण्यासाठी आलोय का इकडे ड्रॉइंग नको घेऊस तू हा गायचंय तुला सारे गम पदनीस माझ्या मागे म्हटलं तर चालेल का बरं, जरासं गोंधळ झालाय ह्याचा हरकत नाही म्हणू द्या होय सारे गम पधनिसा सारे जमिनीवर बसा. हे बापाचं फार्म हाऊस आहे सारे जमिनीवर बसा म्हणायला नीट ऐक ना तू कानाला पण आतून दाढी आली का तुझ्या सानी धप मगरे सा जाना घरी बाय आय लव्ह यू. हे जरा तांब्यात घालतो डोक्यात तुझ्या पंडितजी एक जाना घरी बाय आय लव्ह यू म्हणतो तिकडे पण मुळात तुम्ही हे काय शिकवलेलं आहे हे शिकवण आहे मला मला मारायचं आहे ना मला मारायचं आहे शांत बसा. मालक आपण कुठं आहोत त्याचं चल माहिती चल करा. मला नको शिकू अजून परीक्षा बाकी आहे बाळप्रिया. आली तुला एखादी कला सादर करता येईल का? मी लावणी सादर करू शकते. नाही लावणी नाही चालणार का? हे शास्त्रीय संगीताचं आहे ना गुरुकुल वगैरे लावणी कशी चालेल लावणी नाही चालणार नाही नाही पंडितजी हा. या वर्षीपासून सरकारने लोकसंगीतासाठी लोककलेसाठी 5 लाखाची शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. किती 5 लाख. लोकसंगीतासाठी 5 लाख मी लोकसंगीत म्हणू शकतो तुम्हाला येतं का लोकसंगीत? हो एखादी लोककला येते तुम्हाला? करा बरं येते सादर. येते लोकसंग येते करा. गण गवळण व अच्छा बरं करा बरं. कुठे चालली तू बेगी बेगी दही दूध लोणू दही दूध आबूराव बोला बाबूराव हे हे मी पेन द्या हे मी किसनदेव ओ राजा
हे प्रधान कुठे चाललात? हे राजाची हलवा हलव काय ढिंकताक ढिंकताक. ओहो कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? ढिंकताक. कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? ढिंकताक. काय चाललंय काय इथे? काय लोकसंगीत लोकनाट्य. बालिशपणा सुरू आहे तुमचा. पंडितजी बसा. काही मस्करी करून ठेवली आहे का लोकसंगीताची? एकदा बघितलं होतं ते जेवढं आठवलं लोककलेत तेवढं. काय असतं ते कळतंय का तुम्हाला? लोककलेत सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर भाष्य असतं. मिश्किल ताशेरे असतात. त्यातनं रंजनापासनं अंजनापर्यंत प्रत्येक गोष्ट असते. लक्षात घ्या. वा पंडितजी. नाही मिळणार आहे तुम्हाला याबद्दल शिष्यवृत्ती. तुम्ही काय सादर करणार होतात? आम्ही लावणी सादर करू शकतो. लोकनाट्य आम्हाला चांगलं माहित आहे. करा सादर. आम्ही करतो. वा 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 बेटा, 5 लाखाची शिष्यवृत्ती गुरुमानच्या गुरुकुलाला जाहीर. माझ्या लोकांना वा वा वा, खूप छान बेटा, खूप भारी परफॉर्मन्स. खूप हसवलत, खूप भारी, खूप मजा आणलीत. वा, बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. सम्या, अफलातून ऋषिकांत राऊतची कॉन्सेप्ट आणि तू लिहिलं होतंस. ब्रिलियंट ब्रिलियंट. म्हणजे हे जे संगीताचं दही दूध लोणू तू पसरवतोय म्हणजे कधी कधी असं वाटतं कधी ते लोणू तुझ्या ह्याच्यातून गळतंय आणि कधी आम्ही ते येऊन असं असं म्हणजे वा वा लाजवाब. ना मग तुझ्याबद्दल काय बोलू? तू मस्त फॅन्टॅस्टिक. प्रिया मस्त मस्त गायलात पण तुम्ही दोघी. शेवटचं फार सुंदर, मजा आली. पृथ्वी लाजवाब बेरिंग होतं, लाजवाब. आणि ते मध्ये मध्ये जे काही करत होता सुरांचं ते फार आकर्षक होतं, दिलखेचक होतं. मजा आली, खूप मजा आली. दत्तू बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. लाजवाब, सुंदर, खूप मजा आली, खूप मजा आली. वा वा वा. निर्मिती ताई. मी तिकडे येऊ का तुम्ही इकडे येत आहे? ठार 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 वेडे आहात तुम्ही लोक, आणि तुम्ही आम्हाला वेड लावता. काय चाललं होतं आता? काय स्टेजवर जे धिंगाणा चालू होता तुमचा. सगळ्यात आधी दत्तू, आय लव्ह यू डार्लिंग. किती किती गोंडस आहे. मला खरंच म्हणजे मला वाटलं याला द्यावी यार शिष्यवृत्ती. खरंच. आणि गुरुमा आत्ता सध्या रंगभूमीवर किंवा इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कॉमेडी क्वीन्स आहेत. मला असं वाटतंय की ही शिष्यवृत्ती जरी तिला मिळाली असेल तरी मी ही पदवी तुला देते आज. तू मॅडनेसची क्वीन आहेस. आणि सम्या हा सुमारिया चौगुलिया नाही आहे, हा बेशुमारिया हसवैया आहे. जमलं 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 जमलं. वेडपटगिरी चालली होती तुमची सगळ्यांची अक्षरशः. खूप मस्त, खूप मस्त. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. मंडळी, लग्नाच्या कांदे पोह्यांना पडणार आहे डबल तडका. त्यामुळे इथे उडणार आहे हास्याचा भडका. जोडवाला मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी विनोदवीर. हॅलो हॅलो हाय हाय हॅलो प्रसाद सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आहेस तू? येस येस. निर्मितीताई नमस्कार, पाया पडतो. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ प्रसाद सर. ओहो. आय एम डॉक्टर ओंकार राऊत. बरं.
आय हॅव 2 PhDs आणि मी ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतो. मला शिस्तीत जगायला आवडतं. नो डोंट लाफ आय विल टेल यू आय हॅव अ बिलीफ. माझा असा एक बिलीफ आहे की एव्हरीथिंग शुड हॅव अ प्लेस अँड एव्हरीथिंग शुड बी इन इट्स प्लेस. कोण बोलतंय? येस प्राजू, मीच बोलतोय. या कसं आहे, आय डोंट लाईक, म्हणजे मला टाइम टू टाइम जगायला आवडतं. ऐका, टाइम टू टाइम, एकदम करेक्ट, स्लिक. आय डोंट हॅव ड्रीम्स, आय हॅव गोल्स अँड आय अचीव्ह देम. आणि असंच एक गोल मी आज अचीव्ह केलेला आहे. थँक्स निर्मितीताई, तुम्ही आजचा दिवस निवडला तिथे येण्याचा. कारण एक असं गोल मी आज अचीव्ह केलेलं आहे, ते म्हणजे लग्नाचं. ही माझी प्रिया. सॉरी. लाजतेस, लाजायचं होतं तुला. लाजतेस कसली? ही प्रिया. आम्ही घरी कांदेपोह्याचा कार्यक्रम ठेवला होता, पण मी आईबाबांना म्हणालो की, म्हणजे हिच्या आईबाबांना म्हणालो की आम्ही हॉटेलमध्ये जातो, जरा एकांतात बोलतो, वेवलेंथ जुळवतो, थोड्या आमची मतं जुळली, आम्हाला काय आवडीनिवडी जुळल्या आणि सगळंच जुळलं. सो आता मला घरी जायचं आहे, त्याच्या आईवडिलांनाही कळवायचं आहे, पण पत्रिका द्यायला मी स्वतः येणार. प्रसाद सर, निर्मितीताई, प्लीज प्लीज तुम्ही माझ्या हातूनच घ्यायची आहे. लेट्स सी काय बोलताय तुझे आई बाबा किती. आई बाबा, आई बाबा. हो 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 हो, आले 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 आले. अगं हे तू करायचं. आले आले, मी का करतो? हा, हे तू केलं. नमस्कार बाबा. आई. राऊजी, मी बोलवलं. हो हो हो, नाही, मला तुमची मुलगी पसंत आहे आणि तिला सुद्धा मी पसंत आहे आहे आहे. अहो अहो काय हो? Attack येतोय. बाबा, अहो. त्यांना बाबा आवरा. बाबा आवरा. बाबा आवरा. बाबा बाबा, आई तुम्हाला नाही माहिती, हा बापासाठी हा काय क्षण आहे तुम्हाला नाही माहित. अहो, जावयासाठी हा काय क्षण आहे हे तुम्हाला माहित नाही. अहो बाबा, आई. सॉरी माफ कर, मला कल्पना आहे तुला कसं वाटत असेल. सॉरी जावई बाबा. हे, हो बोलले. एक्साइटमेंट लेवल. आपण यांच्या एन्झायटीचं काहीतरी करायला. काय तुम्ही जावई बापू. नाही नाही आई, आई आता जावई बापू कुठे? आता मुलगा मी तुमचा. हो मुलगा. बाबा. नको आता नको. सावराच होता. मुलगा बोलले. एन्झायटी, आपण एक्झायटीचं आपण काहीतरी. तुम्ही बसा ना, बसा बसा ना. तुम्ही जरा बसा बसा बसा. नाही नाही, शांत व्हा. हो, नाही मी काय म्हणतो, लग्नाचं आपण जर करायचं झालं तर आपण थोडक्यातच आटपू असं मला वाटतं. 50 माणसं तुमची, माझी 4 माणसं. 4च? हा, आई बाबा माझे नाही आहेत आणि तसे जवळचे नातेवाईक पण असे काही नाही. सो 4 मित्र आहेत माझे, 3 मित्र, 1 मैत्रीण. सो ते येतील. आणि कसं आहे, लग्नावरचा जो खर्च आहे तो लग्नावर करण्यापेक्षा आम्ही हनीमूनवर करू ना. आय गेस कुठे बाहेर जाऊ, फॉरेन ट्रिप वगैरे. अगं बाई प्रिया, पाहिलंस का? अगदी व्यवहारी नवरा मिळाला तुला. एक सेल्फी काढूया का आपण? हो हो, काढूया येस ना, काढूया. Please, of course. येस. का नाही काढायचं? मी काढतो. मी काढतो. मला असे हे मायक्रो क्षण जपायला खूप आवडतात. ह्यानीच बाई. मॅक्रो क्षण निर्माण होतात. खरंय. जावई बापू एकदम मोलेक्युलर वाले आहेत एकदम. हा. मॉलिक्युलर. अहो, तुम्ही मागे थांबा ना, हिला तिथे जवळ थांबू दे. से सायन्स सायन्स. सायन्स. थँक्यू. हे मला पण टॅग करा फिन्स्टावर. हो 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 हो. फायनली फाउंड माय ॲडम एंगेज्ड विथ प्रियदर्शिनी. ए चला चला, आता आपण छान मस्तपैकी जेवणाचा बेत करूया. आमरसपुरी करायची. हो मी करते. मी सांगितलं तसं करायचं. म्हणजे कसं, मी एंट्री घेतली की लोक कसे भारावून जातात. तसं झालं पाहिजे, चाट पडले पाहिजेत लोक. हां चले. नॉक नॉक. खांडेकरांच्या घरात काय? हो, हे खांडेकरांचंच घर आहे, पण आम्हाला फिनाईल वगैरे काही नकोय. चला निघा. नाही फिनेल विकणारे नाही. हा मुलगी बघायला आलेला आहे. मुलगी बघायला आलात म्हणजे? ते डॉक्टर बापट त्यांनी फोन केलेला होता ना मुलीबाबत. अय्या. अच्छा 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 अच्छा. ऐक नको.
बापट अच्छा बापटांच्या रेफरन्सने आलात तुम्ही. अरे ऍक्च्युली पण तुम्ही बरं या आत या. इथे आता कसं होणार ऐका काय झालंय थोडा उशीर झाला. हं? नाही लवकर आलेलं आहे आम्ही. नाही नाही आलायत लवकर पण तसा उशीर झालाय. हे राऊतजी आहेत. नाही, नमस्कार. हा, ते ऑटोवाले आहेत ते आमचे. ऑटोमिक रिसर्च सेंटर. सायंटिस्ट आहेत बाबा. ते सकाळी आलेले राहायला प्रियाला आणि मग हे 3 लाख आहेत त्यांना. अच्छा, अच्छा. स्वतःची हे आहे. बाबा नाही नाही तर म्हणजे प्रियाला पण ते आवडले म्हणजे हे झालंय कळतंय ना तुम्हाला. अच्छा होय काय म्हणजे आपल्याला उशीर झाला. हा त्यांचं ठरलंय. मग इथं पाम्या टायमिंग चुकलं की केवढा घोल होतो. आला ना गोळ मोऱ्या आता काय घोल झाला सगळा आता जाऊ द्या. हे मोऱ्या मोऱ्या काय करताय तुम्ही. नाही ना भाई तुझा गैरसमज होईल. घरात गणपतीवाले आलेत म्हणून गणपती बाप्पा मोरया असं नाही. तसा नाही आहे. ह्याचं नाव मोर्या आहे. हा माझा बाप आहे. मी याला मोर्या बोलतो आणि मी मोऱ्याचा पोर आहे. मोरे अरे बापरे म्हणजे वडिलांना मोऱ्या बोलता. हा भाई आपल्याकडे हसत खेळत आहे भाई. होय होय म्हणजे सगळं ठरलेलं आहे तुमचा. झालेलं आहे. चला मग आपण आता पालशेत करायची पोरगी बघूया. चल निघूया. काका 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 काय रे थांबा ना तुम्ही थोड्या म्हणजे एवढ्या लांबून आलात तर चहा वगैरे पिऊन जा थोडं खा. नाही आराम भाई करा काय आणि आता मग- झालंय तर आता कुठे थांबणार ना भाई. नाही नाही असं बरं दिसत नाही. शेवटी कसं आहे तुम्ही घरात पाहुणे आलेले आहेत आई. बरोबर आहे, बरं. चहा तरी आपण द्यायला पाहिजे. यायला तर पाहिजे. बसा ना मी बसू चहा. आम्ही? हो बसा प्लीज ना. प्लीज प्लीज बसा प्लीज बसा. हो बाबा 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 जावे बापू तुम्ही मुलगा म्हणून जबाबदारीच घेतलीत घराची. हो 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 ह्यांच्या एन्झायटीचा आपण काहीतरी करायला पाहिजे. बसा ना प्लीज. मोरे काका बसा ना. तू रे बस रे मित्रा. परतमेश बरं भाई तुम्हाला पम्या म्हणून हाक मार. अक्का कोकण आपल्याला पम्या म्हणून ओळखतो. हा, yes, yes. अख्ख्या गावात हा लय फेमस आहे. अच्छा अच्छा पम्या. पम्या. प्रिया असं नाही करू. ते आपल्या घरी पाहुणे म्हणून आले. तू नाही, नाही. जरा नीट वा. नाही नाही मी वेर आर युअर चांगल्या- मॅनर. नाही 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 ओंकार मी चांगल्या अर्थानेच बोलले. अच्छा हो का. हा म्हणजे पम्या नाव असं हे आहे ना एक नावामध्ये कसं क्वर्कीनेस. क्वर्कीनेस. येस येस Right, येस right. असेल. वर- पम्या नाईस नाईस छान नाव आहे पम्या. वर्की वर्मी. घ्या चहा घ्या. मुलगी पसंत आहे. हो काय बोलताय तुम्ही. तसं ना हे ते- ऐकून तर घ्या. काय जर आम्ही ह्यांच्या आधी आलेलं असता आणि पोरीन चाय आणसी तर मुलगी सुंदर आहे आम्हाला पसंत आहे असं आम्ही बोललेलो असतो. अच्छा अच्छा तसं मला वाटलं मोऱ्या बोलतो मध्ये म्हणजे हा हे सगळं ठरलेलं आहे तुमचा. हे झालेलं आहे आमचं. अच्छा अच्छा काय करता हो तुम्ही. मी अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये कामाला आहे. नाही, तसं नव नेमका काय करता हो तुम्ही. मी सायंटिस्ट आहे. डॉक्टर आहे मी मुळात म्हणजे होय काय? PhD आहे 2 आणि सध्या मी सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीची PhD करतो आहे आणि फावल्या वेळेत मी सायकोलॉजीचाही अभ्यास करतो. काहीतरी वेगळंच आहे यांच्याकडे आपल्याकडे. हा म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी MSc असून सुद्धा मी सायकोलॉजी का करतो असा प्रश्न पडत असेल तुम्हाला. नाही आम्हाला कशाला पडेल तुम्हाला पडेल ना तो प्रश्न. आम्हाला पडेल झपतच येत नाही ना. मोऱ्यामध्ये नाही मला खरंच असं वाटतं की ह्युमन ब्रेन इज अ युनिवर्स इट सेल्फ आणि ते एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतं. आणि मुळात कसं आहे नीटनेटकं आयुष्य चांगलं आयुष्य ह्याचा पाया हे शिक्षण असतं. नाही बादशाह की पब्लिक मध्ये बोलू काय भाई. काय काय बादशाह की काय. बादशाह की पब्लिक भाई मध्ये बोलणार आहे. लाईक एक्सक्यूज मी. हा भाई तू तसं समज भाई. बादशाह की पब्लिक बोला. म्हणजे तू काय ते तुझा रिस्पेक्ट आहे भाई. तू शिकलाय बिकलाय आहे म्हणजे रिस्पेक्ट आहे. शाळेत शिकलाय पण खरं शिक्षण ना आपल्याला जिंदगी शिकवते भाई. शाळेतलं शिक्षण विसरल्यावर भाई जे 19-20 हातात उरतं ना भाई ते खरं शिक्षण आहे भाई. करेक्ट आहे. ओ माय गॉड यांनी आता आईन्स्टाईनचं वाक्य बोललं. हा काय हो आईन्स्टाईनचं वाक्य आहे. हा भाई तू नाक्यावर त्याने ऐकलं असेल आपलं त्यामुळे बोललं असेल. काय कुठे नाक्यावर. नाक्यावर कशाला उगाच तिथं बोलायचं ऐकलं ना घेतलं ना त्यानं. नाही 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 त्याच्यावर ओरडू नका. आईन्स्टाईन हा खूप मोठा शास्त्रज्ञ होता. ही वॉज अ सायंटिस्ट. नाक्यावर उभं राहून पानटपरीवर पान थुकणारा माणूस नव्हता आईन्स्टाईन. नाही नाही भाई मला पण म्हणजे हा कॉन्फिडन्सच आवडला. आणि भाई तो माणूस होता ना भाई पण. हो माणूस बादशाह माणूस होता ना तो. म्हणजे कसं तर त्याच्या घरासमोर पण एखादा नाका असेल ना हा तिथे. पिर्याजी तुम्हाला सांगू काय खरं हा पेरियाजी. माणूस आहे ना सर्वात भारी याडा माणूस आहे. हा. बापरे. याला माणूस आहे. हा, माणूस याडा प्राणी आहे म्हणजे एकदम. म्हणजे काय माहितीये तुम्ही कुत्र्याला शाळेत जाताना बघितलंय काय. नाही नाही डुकराला शाळेत जाताना बघितलंय. नाही 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 करून दाखवायला सांगितलं नव्हतं पण बघितलंय काय. पण भाई ते का शाळेत जात नाही
कारण त्यांना शाळेची गरजच नाही ना भाई. ते जिंदगी जगताना जे शिकतात ना तीच त्यांची शाळा आहे भाई. जिंदगी जाम मोठी शाळा आहे भाई, तुम्हाला सांगतो. काय बोलतोय इंटरेस्टिंग बोलतायत पण इंटरेस्टिंग बोलताय ते नाही नाही म्हणजे आता प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात ना. आता त्यांचं शिक्षणाबद्दल असं मत असेल. त्यांचं शिक्षणाबद्दल मत आहे प्रिया, मत पण असू शकतं तुमचं वेगळं मत. मला प्लीज माफ ये करा. भाई हात बी जोड नको तू भाई. हात बी काय आपण काय 30 मार खाणं काय तू हात जोडतोय आपल्या समोर. नाही तुझा हात जोडून मी जाऊ कुठे. 4 दिन की जिंदगानी भाई. आपण यायचा जागायचा निघायचा एवढंच आहे. हात जोडतो भाई. प्रेशर आला भाई. ओके ओके हात ठीक जोडू आहे. नको, हात जोडू नको. नाही जोडत आहे. ठीक आहे, चिल आहे. नाही, पण चांगलं आहे इंटरेस्टिंग आहे तुमचं जे काय आहे ते इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. एक वेगळाच एक सहज अप्रोच आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक सहज अप्रोच आहे असा. भाई सहज म्हणजे आपण असंच आहे. आपण बोलला तर बोलू ना. जिंदगी 4 दिन की जिंदगानी आहे भाई आपली. हे झालं वाक्य झालं परत मी तेच बोलला. अरे भाई आपलं तसंच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय भाई. जिंदगानी आहे ना भाई काका, पिकनिक सारखी जागा आहे. यायचा 4 दिवस इथे फिरायचा निघायचा. कोण इथे अमरपट्टा घेऊन आले तुमच्याकडे आहे अमरपट्टा भाई. आपण पिकनिक सारखा जगायचा. ही चादर माझी ती चादर माझी. कशाला पाहिजे झगडा बिगडा नको ना भाई. बादशाह पब्लिक सारखा जगायचा आपण आणि निघून जायचा. निघून जायचंय. ही वेगळीच आहे. वेगळीच फिलॉसॉफी आहे आयुष्याची. ह्यात तुला काय फिलॉसॉफिकल वाटतंय प्रिया? काहीच नाहीये. अरे ही नाहीये फिलॉसॉफी, ही वायफळ बडबड आहे फक्त. कळतंय का? त्यांनी त्याच्या तोंडात शब्दांची मॅरेथॉन लावली आहे. शब्दच ठरवतायत कोण पहिलं येणार, कोण दुसरं येणार, कोण तिसरं येणार. त्याच्या हातात काही नाहीये. तुझ्यासारखी लोक त्याच्यात काहीतरी अर्थ काढतात. मग ह्यांना वाटतं आपण सॉलिड आहोत, पण हे सॉलिड नसतातच. एक्झॅक्टली. डेफिनेशन ऑफ वायफळ बडबड इज धिस मॅन टॉकिंग. हेच बोलायचंय मला. ऐक प्रिया, मी काय बोलतो, आपलं ठरलंय ना दोघांचं. नाही मग आता आपल्या पुढच्या गोष्टी ठरवायच्या आहेत. चहा घेतला, चला या भाई आपण निघणार होतो. भाई पण चहा दिली आहे, तुमचा दर्या दिली आहे. आपण येतो येतो आपल्या. नाही थांबा ना. हा नाही म्हणजे चहा झाला ना तर आता वाजलेत किती बघा. जेवूनच जा ना. नाही भाई आपण थांबलो असतो पण नको. नाही जेवूनच जा. आमरसपुरीचा बेत आहे, मी पुऱ्या तळणार आहे. तुमचा बेत आहे ते तुमचं सगळं जुळलं आहे ना. तुमच्या घंट्या वाजल्यात, आम्ही थांबून काय करणार आहे? काय बोललास तू? काय वाजलंय? घंट्या वाजल्यात. घंट्या वाजल्या. कळतंय मला. व्हॉट इज घंट्या वाजलेत? घंट्या भाई ते असं होतं ना, जुलतं ना आपलं काय. वेव लेंथ जुळण्याला माणूस घंट्या वाजल्यात म्हणतोय बाबा. अरे नाही भाई तसंच असतं ते. घंटी वाजल्या म्हणजे बघ आपण असं चालत असतो आणि अचानक असं समोर कोण आलं ना तर मग इकडे ना असं टन असं झालं ना भाई, समजायचं हीच आहे भाई. देवाने आपल्यासाठी पाठवले, ही आपल्याला पाहिजे. नाही हो खरंच सांगतो. मगाशी वहिनी मला चाय दिली ना, माझी पण घंटा वाजली होती. काय चाललंय? नाही तसं नव. आम्ही आता आलेलं ना तर ह्या पोरीन चाय आणून द्यायला नसती ना तर हिला बघितला याच्या इथे घंटा वाजली असती ना. असं बोलताय. ऐका ना, झालं तेवढं बस झालं. चला निघा. इंटरेस्टिंग बोलतायत काहीतरी. घंटी बिंटी बोलतायत. प्रिया मला हे नाही आवडत आहे. एक्झॅक्टली. यांची भाषा ही मला नाही आवडत आहे. एक्झॅक्टली. बाबा तुम्ही असं भाषेवरनं जज नाही करू शकत एखाद्याला. असं म्हणजे अशुद्ध भाषा याच्यावरनं आपण एखाद्याची बुद्धिमत्ता नाही ठरवू शकत. मुळात उत्क्रांतीमध्ये भाषा खूप नंतर आली. मानव आधी उत्क्रांत झाला. आणि बुद्धिमत्ता ही काय अशुद्ध भाषेवरनं शुद्ध भाषेवरनं नाही ठरवायची. कृष्ण बोलला म्हणजे बुद्धिमत्ता आहे असं नाही. मुळात समोरचा काय बोलतो याच्या आशयाच्या घनतेवरती बुद्धिमत्ता ठरते की नाही. हे सगळं ह्याला सांग, आत्ता इथे जीव सोडेल. सेम ऐकव ह्याला बघ. बादशाह बोलतोय सगळं सोड. काका आपण आत्ताचा बच्चन ऐकला आपण. बघ एवढं छान पोलीस त्याला बच्चन बोललाय तो. नाही ह्याच्या भाषेला आपण जज केलंच पाहिजे बाबा. नाही भाई आपण ऐकला आत्ताचा बच्चन. पण भाई हे पिरियाजी तुम्हाला सांगतो, हे जे भाषा विषय आहे ना हे आपण ठरवलंय. माणसाचे बोललो ना, माणूस आहे ना एकदम येडा आहे. हे झोल आपण ठरवलेत भाषेचे. ही भाषा शुद्ध आहे, ही अशुद्ध आहे. कुत्र्यांमध्ये बघितलंय, हा शुद्ध भाषेचा कुत्रा आहे, हा अशुद्ध भाषेचा कुत्रा आहे. नाही कुत्र्यांमध्ये असं नसतं. नाही ना, हे ना सगळं आपण ठरवलेलं आहे. शुद्ध भाषा अशुद्ध. 4 दिन की जिंदगानी आहे. कुठे शुद्ध अशुद्ध, यायचा जगायचा निघायचा एवढंच आहे ना भाई. तेच बोलतोयस तू सतत आपल्या. अरे तेच आहे. आता आपण तसाच जगतो तर तसंच आहे ना नाही, सगळं. पण पण पिरियाजी आपण निघतोय. पण तुझा बच्चन ऐकला ना, तुझा कनेक्शन डायरेक्ट इथे घुसला. आपण बोलून जातोय आपलं, बाकी काय नाही. आपण
कनेक्शन घुसला. पम्याजी आत्ता बोलले कनेक्शन घुसले भारी वाटते. कनेक्शन घुसलंय भारी आहे नाही. काय भारी आहे यार, काय भारी आहे? काय आणि तू रे, तू काय 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 कनेक्शन जुळलाय तुझा? हा? काय कनेक्शन जुळलायस? कसली फालतू उदाहरणं देतोय जुळला नाही, घुसला बोल. तेच ते जे काय बोललास ते काय 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 प्राणी आणि कुत्रे काय काय उदाहरणं देतोस तू? माणसाला मेंदू आहे ना जास्त, माणूस जास्त उत्क्रांत झाला ना म्हणूनच का अजून आपण प्राणीच आहोत? मूर्खम. काय 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 माहितीये तुला हिच्याबद्दल? हा? हिच्या आवडी निवडी काय माहितीयेत? सांग मला काय माहितीये? हिला कुठला रंग आवडतं, काय घालायला आवडतं, काय खायला आवडतं, म्युझिक कुठलं आवडतं माहितीये तुला? हा? माहिती आहे का? सांग ना. हा? काय चाललंय बाबा? सांग, माहिती आहे का? याचा एकदम चनाजोर गरम झाला यार. ए गप्रे. एवढा काय भडकतो, आपण फक्त बोललो आहे. नाही पण नसेल माहिती, मी काही सांगितलंच नाही तर त्यांना कसं माहिती असेल? मी सांगते. मला म्युझिकमध्ये फ्रँक सिनात्रा आवडतात, मला बिली आयलिश आवडते, जस्टिन बिबर, टेलर स्विफ्ट, हे सगळे मला आवडतात. बोल बोल. माहितीये का जस्टिन बिबरचं कधी ऐकलंस का गाणं? हा? जस्टिन बिबर. नावाला कुठे सूर लावताय? नावाला तरी सूर लागतो का तुमचा? ए बच्ची मेरे को मत बोला अभी. अच्छा मैं इनके शादी में अभी मंगलाष्टक बोलने वाला है. जनता तैयार रहो, रेडी रहो एकदम. मांडव डालके. बाबा तुम्ही त्याच्या भाषेत बोलताय. सॉरी नाही, पण मज्जा आली ना तुम्हाला? आता मज्जा आली ना? बाबा नाही नाही आली तो मला. कॅटलिस्ट म्हणून मध्ये घुसतो आणि तुम्हाला बिघडवतोय सगळं आणि बाहेर निघून जातोय. लक्षात घ्या. तू गाणं सांग ना. एक तरी गाणं सांग. जस्टिन बिबरचं बेबी बेबी माहितीये तुला? हा, लव्ह स्टोरी माहितीये? टेलर स्विफ्टचं माहितीये का? सांग ना. भाई इथेच मांडव मोडतो हा आपला. काय बोल म्हणजे काय ह्याचा भाई अर्थ? भाई मी समजवतो भाई. बस तू बस. बस समजवतो. तू आता ते गाणी बोलला ना सगळी, हा. एखादं गाऊन दाखव चल. भाई तू नाही गाऊ शकतो, तुझ्याकडे राईटच नाही आहेत ना इकडे भाई. भाई तू मला सांग भाई, चिठ्ठी वाजली आत्ता गाव आम्ही दोघे, आपल्याकडे राईट आहे ना भाई? भाई मी हेच सांगतोय ना, जिंदगानी 4 दिवसाची आहे भाई. तुम्ही ना 12-12 फुटाची कंपाऊंड घालून ठेवले आणि कंपाऊंडमध्ये सिकुडके जगताय भाई तुम्ही. कंपाऊंडच्या बाहेर या बादचा की पब्लिक असा जिंदगानी चाहिए भाई. बाहेर आल्यावर 4 सॅल्यूट मिळतात, बास झाला भाई, निघालो आपण. एवढं पाहिजे भाई असं. कमाल आहे हे. म्हणजे हे असं एक भान आहे तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचं भान आहे आणि असं बेफिकर जगण्यामध्ये पण तुम्ही भान जपता. हा गुण मला खूप आवडलाय तुमचा. हो मलाही आवडला. मी ना यांना नेहमी सांगत असते, आपण ना कंपाऊंड बांधून नकोच ठेवायला, मोडून टाका कंपाऊंड. सगळ्यांना हाय हॅलो करा. ऐकतात कुठे? काहीच ऐकत नाही भाई. आपली जिंदगानी अशीच आहे भाई. म्हणजे ना, आणि तुम्ही बोलला ना की आपला तो गुण का काय बोलला ना, आपण तसंच आहे. आपण बोलला तर बोलला, आपल्या जे पोटात ते वाटत आहे आपण. हा, आपण काय स्वभाव लाली पावडर करत नाही. हा. माझं पण तसंच आहे. जे पोटात ते ओटात आहे का? पोटात ते ओठात. हो, ऍडिशन यायला पण मी घाबरतो का नाही? मागं एकदा ऍडिशन लिहून घेतली होती, 2 वाक्य बोललो, घाम फुटला, सगळी पुसून गेली होती माहिती? काय मध्ये मलाच कळत नाहीये. मला हे नाही आवडत. प्रिया त्यांना जायला सांग, इथं बस. मी सांगतो जायला. मी या घराचं आता तुम्ही निघा. निघा. हा, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा प्लीज. आमचं ठरलंय की नाही, चहा बिया प्यायलात की नाही, सगळं झालं की नाही? येस येस. एक मिनिट. नाही तुम्ही थांबा. असं कसं पाहुण्यांना जायला सांगतोय? ते बोलतायत ना. पाहुण्यांना जायला सांगतोय म्हणजे ते मूर्खासारखं बोलतायत आणि तू पण मूर्खासारखं काहीतरी त्यांना रिएक्ट होतेस म्हणून मी त्यांना जायला सांगतोय की नाही प्रिया? तू नीट बोल माझ्याशी. आपलं लग्न आत्ता ठरलंय, झालं नाहीये. झालेलं असू दे किंवा ठरलेलं असू दे, मूर्खासारखं वागणाऱ्या मुलीला असंच बोलतात, कळलं की नाही? एक तर तू 4 चौघात मला मूर्ख म्हणू शकतो. मी 4 चौघात तुला मूर्ख म्हणत नाहीये, मी तुझ्या घरातच तुला मूर्ख म्हणतोय. एक तर तू आज जा. जावई तू बापू, आज जा. जावई बापू. मी का आज जायचंय? आई तुम्ही पण आज मी का आज जा. जायचंय? आम्ही सगळे पुरुष मंडळी सगळं बघून घेऊ. काय ते निघा. हॅलो, लिबरल लोकांच्या घरी आहेस तू. हे पुरुष थांबतील, ए, बायका भाई, ए, भाई. फालतूगिरी मला नाही लिबरल वगैरे मला सांगू अरे नको. बादशाह ए, की- तू मध्ये बोलू नको. तुझ्या कानाखाली आवाज काढीन. ह्या गालाचं मॉलिक्युल आणि ह्या गालाचं मॉलिक्युल एकत्र येतील, आधीच सांगतोय. निघ चल. तू मार मला भाई. भाई तू मार मला. मारून तुला भारी वाटत असेल तर तू मार मला भाई. आणि पिरियाजी तुम्ही पण थंड घ्या ना भाई. 4 दिवसाची जिंदगानी आहे, कुठे वाचवाच चालू आहे. तुम्हाला सांगतो, जिंदगानीमध्ये जो कमीपणा घेतो ना, त्याला जिंदगानी लय ताकद देते. तुम्हाला सांगतो, रुबाब दाखवायला ना ताकद लागत नाही, पण साला या जिंदगानीमध्ये ना कमीपणा दाखवायला ना जिगरा लागतो. तो तुमच्याकडे पाहिजे भाई. आपल्याकडे तो जिगरा आहे. पम्याला विसर, पण हे वाक्य लक्षात ठेव. हा, चला जातो आपण. हा, चला चले चला. तू काय जवळून स्किट बघतोय काय? चल काहीच गरज नाहीये. चल, चला तू घ्या. थांबा. प्रिया किती सोपं करून सांगितलं. आता एवढी भांडणं झाली.
तेव्हा यांना कळलं नाही. 2 शब्दात आयुष्य अख्खं सोपं करून सांगितलं. बाबा माझं ठरलंय, मला लग्न पम्याशी करायचंय. प्रिया काय बोलतीयस हो तू? हो. ए भाई बाशा लोग अपने को जिंदगी ऐसा ही जीना है. 4 दिन का जिंदगी है ना, 4 दिन. अपने को ऐसा 12 इंच के कंपाउंड में नहीं जीने का है. प्रिया 1200 स्क्वेअर फूटचं घर आहे हाँ वो नहीं जीने का है. अपने को पिकनिक मनाने का है. म्हणू ना पिकनिक. हाँ ये चादरी करके हमको नहीं भरने का है ना. काय बोलते ही बाई? हाँ हे मोर्या वा, मोर्या मोर्या तू सासऱ्या मैं तेरा सुन्या. अरे हा ए, सुन भाई सुन बाय. चलेगा तेरे को. हो हा मोऱ्याचा पोऱ्या तुला चल ठीक आहे. हो. आय मोऱ्याच्या पोऱ्या. हो. मैं तेरी नवऱ्या. मी तुझी नवरी व्हायला तयार आहे. ए तू बोल यार, तेरे को ते घंटी बजता है क्या तेरे? भाई तू जरा जास्त अंगावर येतोय भाई. घंटी वाजते भाई, आपल्याला चालेल. उसकी घंटी माझी है. घंटी माझी प्रिया. चलेगा तू इसके साथ पिकनिक मना, तू इसके साथ शादी कर. एकदम हे कंपाउंड विम्पाउंड छोड़ के मेरे को चलेगा ये है ना. आई तुम्ही तरी काहीतरी बोला ना. बच्ची बोल रही तो छोड़ देना बनता है, तू काय को उसको अटका रहा है? हो जाने देना बादशाह को, पब्लिक को पूरा ये जान दे. बाबा तुम्ही पण ए बच्ची वाह बादशाह की पब्लिक बोले तो एकदम मजा आ गया. प्रसाद दा. अरे 4 दिवसाची जिंदगानी भाऊ कशाला पाहिजे कमेंट बिमेंट या. मजा आली. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक, उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. पशा बहारदार होतं कॅरेक्टर. फार मजा आली. म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग ज्या पद्धतीने तू आलास तिथेच त्याचा मॅडनेस एस्टॅब्लिश केलास. खूप मजा आली. पम्या फॅन्टॅस्टिक. फार वेगळ्या म्हणजे काय म्हणूया, वेगळ्या थ्रेडचं कॅरेक्टर होतं, पण तू मस्त पोर्ट्रे केलंस. मजा आली. रसिका मस्त, प्रिया मस्त. प्रिया दिसतेस पण खूप गोड. आणि तो जो डायलेमा होता तो पण तू फार मस्त प्रेझेंट केलास. थँक्यू. राऊत तू आलास ज्या कॉन्फिडेंटली, तेव्हाच आम्हाला माहिती होतं हे होणार नाही गेलं. फक्त ते कुठल्या दिशेने जातं ते आम्हाला बघायचं होतं. आणि तो प्रवास फार रंजक होता. आणि ॲज युजल तू ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होतास ते फार इंटरेस्टिंग होतं. मोरे मस्त, कातील जबरदस्त, क्लास. मजा आली. निर्मिती ताई. हा मला फक्त जरा एकच विचारायचं होतं की राऊत तुझ्यावर अन्याय होतो सतत, असं नाही तुला वाटत? अरे बाप रे. ऑन स्क्रीन झाला तर काही प्रॉब्लेम नाही, ऑफ स्क्रीन झाला तर नाही, सतत तुझं लग्न मोडतं. अरे मी करतोच तसं. बरं तोही मान्य करतोय, मी करतो पण तसंच. नाही मग बाहेर सगळं चांगलं सुरू आहे. सो खूप शुभेच्छा. मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स, खूप छान. मंडळी ही हास्य निशा अशीच रंगत राहील. मात्र आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात देखील घरात गणपतीची टीम आपल्यासोबत असणार आहे. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.